नमस्कार. मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. माझे याच्या आधीचे जवळपास 90 व्हिडिओ तुम्ही बघितलेच आहेत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल मी खूप तुमचा आभारी आहे. मला भरपूर रोज फोन येत असतात आणि तुम्ही जो प्रतिसाद देताय त्यामुळे मला नवीन व्हिडिओ करण्यासाठी एक नवीन मोटिवेशन मिळत असतं. सो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो असा आहे की आपण कर्ज घेतो आणि कर्जाची परतफेड नाही झाली तर आपल्या मिळकतीवर, घरावर, दारावर जप्ती येते. सो तोच हा विषय आहे की बँकेकडून घर मिळकतीवर जप्ती आली आहे. मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघावा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की जप्ती का येते आणि त्याच्यापासून काय करायला पाहिजे. सगळ्यात पहिले म्हणजे आपण कर्ज घेतो. कर्ज अनेक प्रकारचे असतात. पर्सनल लोन असतात, व्हेकल लोन असतात, बिझनेस लोन असतात, हाऊसिंग लोन असतं, एज्युकेशन लोन आहेत. असे अनेक प्रकारचे कर्ज असतात. कर्ज म्हणजे आपल्याकडे पुरेशी फायनान्शियल सपोर्ट नसतो म्हणून आपण बँकेकडनं एक रक्कम घेतो आणि ती रक्कम आपल्याला व्याजासकट बँकेला फेडायची असते. मग बँक आपल्याला जेव्हा असं कर्ज देते तेव्हा बँक आपल्याला उगीच देते का कर्ज? तर नाही. त्या कर्जासाठी, त्याच्या सिक्युरिटीसाठी बँक आपल्याकडनं काहीतरी तारण घेते, गहाण घेते. आणि साहजिकच आपण जर गाडी घेत असलो तर ती गाडी गहाण असते. बिझनेस लोन घेत असलो तर आपला स्टॉक गहाण असतो. फॅक्टरीसाठी लोन घेतलं असतं तर आपली प्लांट, मशिनरी आणि आपला स्टॉक सगळंच त्याला गहाण असतो. हाऊसिंग लोन असेल तर आपलं घर गहाण असतं. असे प्रत्येक गोष्ट आपण गहाण ठेवल्याशिवाय आपल्याला कर्ज मिळत नसतं. कर्जाची कुठलंही कर्ज घेतलं की त्याची परतफेड आली, त्याचे हप्ते आले आणि हे हप्ते आपल्याला वेळच्या वेळी भरायचे असतात. कारण की जर वेळच्या वेळी जर तुम्ही हप्ते भरले तर तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही आणि हे कर्ज जर तुम्ही रीतसर भरलं तर तुम्हाला भविष्यात परत कर्ज मिळू शकतं आणि तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही. पण जर का तुम्ही कर्ज फेड्यात दिरंगाई केली, कर्जाचे हप्ते चुकवले तर मग मात्र तुम्ही वेगळ्या संकटात पडू शकता. आता ती संकट काय आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. आता कर्ज घेतल्यावर जर आपण नवीन कायद्यानुसार 3 महिने जर लागोपाठ आपण कर्ज फेडू शकलो नाही, हप्ते भरू शकलो नाही तर ते कर्ज खाते NPA होते. NPA म्हणजे काय की नॉन परफॉर्मिंग ॲसेट. म्हणजे बँकेच्या दृष्टीने हे कर्ज बुडीत व्हायची शक्यता असते आणि इथे बँकेला रेड अलर्ट येतो, त्यांचा अलार्म वाजतो की आता ह्या कर्जदाराच्या विरुद्ध आपल्याला कायदेशीर कारवाई करावी लागणार. म्हणून हा NPA शब्द आहे. आता या कर्ज घेताना नुसतंच गहाण नसतं तर त्याला जामीनदारही लागतो. 2 जामीनदार लागतात. आता आपण काय करतो, साहजिकच आपल्या घरचे आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र अशा लोकांना गॅरेंटर म्हणून घेतो, जामीनदार म्हणून घेतो. पण जर हे कर्ज बुडीत गेलं तर तुमच्याबरोबर गॅरेंटर, जामीनदार सुद्धा अडचणीत येऊ शकतो. कारण की जामीनदाराचा जो कायदा आहे, लॉ ऑफ गॅरंटी, याप्रमाणे जर तुम्ही कर्जदाराने जर कर्ज फेडलं नाही तर ते कर्ज फेडायची जबाबदारी जामीनदाराची असते आणि म्हणून जामीनदार हा कर्जदारा इतकाच जबाबदार असतो. आता याच्यात काय होतं की एकदा NPA झालं की बँक काय करते. सगळ्यात पहिले जर कोऑपरेटिव्ह बँक असेल तर कोऑपरेटिव्ह बँका तुम्हाला नोटीस पाठवतात. पतपेढ्या असतील तर त्याही तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवतात रिकव्हरीच्या, कर्ज वसुलीच्या. आणि मल्टी स्टेट बँक किंवा नॅशनलाइज बँक असेल तर अशा बँका तुम्हाला नवीन एक कायदा आलेला आहे, सरफेसी कायदा. हा आहे कर्ज वसुलीचा खूप
कठीण आणि क्लिष्ट असा अवघड कायदा आहे. हा संपूर्णपणे बँकेच्या फेवरमध्ये काम करतो. ह्यात आपल्याला फार जास्ती केस लढण्याची किंवा बचाव करायची शक्यता फार कमी ठेवलेली आहे. हा नवीन कायदा फार त्रासदायक आहे. त्यामुळे कर्ज फेडणे हा सगळ्यात चांगला उपाय असतो. सरफेसी कायद्याखाली एकदा बँकेला कळलं की ही NPA झाली की मग सेक्शन 13 सरफेसी कायद्याखाली बँक नोटीस पाठवते आणि त्या नोटिसीमध्ये तुम्हाला आणि गॅरेंटरला, जामीनदाराला, या सगळ्यांना नोटिसा जातात आणि त्याप्रमाणे तुमची जी काही मालमत्ता असते, संपत्ती असते, ती जप्त व्हायची शक्यता असते. आणि तशी नोटीसच आलेली असते की तुमची संपत्ती आता आम्ही जप्त करणार आहोत. ह्या नोटिसीला ताबडतोब उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्हाला लगेच वकील लावावा लागतो, कारण की तुम्ही वकिलाशिवाय या कायद्याचं उत्तर देऊ शकत नाही. आणि म्हणूनच वकील लावावा लागतो, कारण की याची पुढची स्टेप जी असते, पुढची पायरी जी असते ती अशी असते की बँक तुमची मिळकत नोशनल पोझिशनमध्ये, तुमचा ताबा तुमच्याकडे जरी असला तरी बँक त्याची मालक ताबा घेऊन टाकते, कायदेशीर मालक बँक होऊन जाते. आणि यापुढे पण जर पुढच्या 3 महिन्यामध्ये जर तुम्ही कर्ज फेडलं नाही किंवा जामीनदाराने हे कर्ज फेडायसाठी प्रयत्न केले नाहीत, तर सेक्शन 14 खाली बँक कलेक्टरकडे जाते आणि कलेक्टरकडनं ऑर्डर घेते की ही मालमत्ता जप्त करावी. आणि कलेक्टर तशी आदेश देतात आणि त्या आदेशाप्रमाणे तहसीलदार आणि तुमच्या क्षेत्रातलं जे काही लोकल पोलीस ठाणे असतं तिथले पोलीस असे आणि कॉर्पोरेशनचे लोक असे सगळे मिळून तुमच्या मिळकतीवर, घरावर किंवा दुकानावर, फॅक्टरीवर येतात आणि तुमच्या मिळकतीला सील ठोकतात. तुम्ही राहत असले तरी तुम्हाला घरातनं बाहेर निघावं लागतं. याच्यात बचाव करायचा वाव फार कमी आहे. त्यामुळे बँक किंवा वित्तीय संस्था ज्या असतात ह्या कर्जदाराबरोबर जामीनदाराच्याही मालमत्तेवर जप्ती आणू शकतात. आणि जर जामीनदारने जर कुठली मिळकत जर गहाण ठेवली नसेल, तर जामीनदार जर पगारी नोकर असेल, सरकारी नोकर किंवा खाजगी नोकर असेल, तर अशा वेळेस त्याचा पगारातनं कपात होते. अगदी 50% पर्यंत कपात जामीनदाराच्या पगारातनं होऊ शकते. या कायद्यातनं फक्त एकच गोष्ट अशी आहे की याच्यातनं शेत जमीन वगळण्यात आलेली आहे. बाकी याच्यात फारसा वाव नाही. आता मिळकत जप्तीची प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलीच कशी होते. त्यामुळे जर तुम्हाला कलेक्टरची नोटीस आलेली असेल किंवा सेक्शन 13ची नोटीस आलेली असेल, सेक्शन 14ची सरफेसी ऍक्टची नोटीस आलेली असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिले डेट रिकव्हरी ट्रिब्युनल म्हणजे सक्त वसुली कायद्याचं जे न्यायालय आहे त्या न्यायालयात धाव घ्यावी लागते. DRT कोर्ट आहे. DRT कोर्टात तुम्हाला याच्या विरुद्ध स्टे आणण्यासाठी, मनाई हुकूमसाठी किंवा का तुमचं घर जप्त करू नये किंवा का जामीनदाराचं घर जप्त करू नये हे सांगायला तुम्हाला DRT न्यायालयासमोर जावं लागतं. माननीय न्यायालयात तुम्हाला स्थगितीचा अर्ज द्यावा लागतो आणि कर्जदाराने किंवा जामीनदाराने हे जे काही कर्ज आहे त्याचा ते जे न्यायालय आहे तिथे 90% न्यायाधीश जे असतात ते हे सांगतात की तुम्ही 10%, 20%, 30% पर्यंत रक्कम त्वरित भरा तर मी ही स्थगिती देईन. त्यामुळे तुम्हाला काही ना काही रक्कम तिथे कोर्टात जमा करावी लागते, तरच तुम्हाला तिथे मनाई हुकूम मिळू शकतो. किंवा
तुम्हाला वन टाइम सेटलमेंटला सुद्धा चान्स असतो, की या क्षणी सुद्धा तुम्ही बँकेशी वन टाइम सेटलमेंट केलं. DRT मध्ये पहिले जायचं, तिथे DRTच्या न्यायाधीशांना सांगायचं, की आम्ही वन टाइम सेटलमेंटला तयार आहोत. आम्ही एक रकमी हे कर्ज भरू. आम्हाला ह्याच्यात व्याजामध्ये काहीतरी सूट द्या. आम्हाला जे पिनल व्याज म्हणजे व्याजावर व्याज जे लागलेलं असतं ते कमी करा. तर न्यायाधीश तिथे विचार करतात आणि न्यायाधीश तसा आदेश बँकेला देतात, की याच्यात वन टाइम सेटलमेंट करावं आणि त्याप्रमाणे वन टाइम सेटलमेंटचा अर्ज तुम्हाला न्यायालयात देऊन त्याच्यात जे काही 2 हप्ते 3 हप्ते जे असतात त्या हप्त्यांमध्ये तो ठरवायचा आणि तेवढ्या ह्याच्यात ते कर्ज फेडायचं, तरच तुमची सुटका आहे. याप्रमाणे आता बघा याच्यात काय होतं, त्रास एकट्या कर्जदाराला होत नाही, तर जामीनदारालाही होतो. आणि न्यायालयात जायची वेळ जेव्हा येते, प्रॉपर्टी जप्तीची जेव्हा वेळ येते किंवा तुमच्या पगारातनं कपात व्हायला लागते, त्यावेळेस तुम्हाला दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नसतो. त्यामुळे DRT हे एक न्यायालय आहे आणि अगदी DRT न्यायालयाने जर तुमचा अर्ज फेटाळला, तुमचा दावा फेटाळला, तर मात्र आपल्याला उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद हे 3 उच्च न्यायालय आहेत. महाराष्ट्रात जर तुम्हाला करायचं असेल तर हायकोर्टात जावं लागेल आणि हायकोर्टात ह्या सगळ्याच कायदेशीर प्रक्रिया ज्या असतात, कायदेशीर सल्ले जे असतात, हे पण स्वस्त असे नाही आहेत. थोडंसं ह्या क्षेत्रात काम करणारे वकील जे असतात त्यांची फी सुद्धा थोडीशी जास्त असते, कारण की प्रकरण खूप क्लिष्ट असतं, कॉम्प्लिकेटेड असतं. याच्यातनं तुम्हाला वाचवणंही खूप अवघड असतं. त्यामुळे फी सुद्धा तुम्हाला लागू शकते, सल्ला फी लागतेच. जर तुम्ही अशा कुठल्या प्रकरणात अडकला असाल तर तुम्ही नक्कीच मला फोन करू शकता. मी DRT मध्ये आणि हायकोर्टामध्ये आणि दिवाणी न्यायालयामध्ये, जिल्हा न्यायालयामध्ये तिन्ही जागी काम करतो आम्ही. आमच्या ऑफिसमधले लोक कोणी ना कोणी सगळीकडे आहेत. आता याच्यात एक अजून असतं, की एकदा तुमची प्रॉपर्टी जप्त झाली, तुम्हाला मनाई हुकूम मिळाला नाही, तुमची मिळकत जप्त झाली, तर त्यानंतर 60 दिवसाचा वेळ असतो तुम्हाला हे सगळं प्रकरण करायला, मनाई हुकूम घ्यायला DRTतनं वगैरे. जर याच्यात जर तुम्ही केलं नाही तर 60 दिवसानंतर बँक तुमची मिळकत याची लिलाव करू शकते, ऑक्शन करून ती विकते आणि त्याच्यातनं तुमचे कर्जाचे वसुली होते. या प्रकरणात काही बाबतीत असं आहे, की काही बँकेमध्ये, काही शेड्यूल्ड बँकेमध्ये किंवा नॅशनलाइज बँकेत लवाद म्हणतात, म्हणजे इंग्रजीत म्हणायचं तर आर्बिट्रेशन क्लॉज म्हणजे मध्यस्थ क्लॉज असतोय. तो मध्यस्थचा क्लॉज जर असेल तर त्या प्रकरणामध्ये आपण हे प्रकरण सगळे DRTत जायच्या ऐवजी आर्बिट्रेशनकडे चालतात. एक बँक आर्बिट्रेटर नेमलेला असतो स्टेट कमिशनने आणि तो आर्बिट्रेटर तिथे जज म्हणून, मध्यस्थ म्हणून काम करतो आणि तो जो न्याय देतो, तिथे जे जजमेंट लागतं, तिथे जे न्याय निवाडा होतो, ते तुमच्या विरोधात गेलं तर त्या केसमध्येही तुम्हाला मग DRT जाता येत नाही, मग तुम्हाला डायरेक्ट हायकोर्टातच जावं लागतं. सो असं हे प्रकरण आहे. त्यामुळे तुम्ही जर कर्ज घेत असाल तर एक तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, की कर्ज न चुकता कर्जाचे हप्ते भरा. तुम्ही जर हप्ते भरले नाही, 3 महिने लागोपाठ भरले नाही, तर तुमचा कर्ज खाते NPA होईल आणि तुमच्याबरोबर तुम्ही गॅरेंटरला, जामीनदाराला सुद्धा घेऊन अडकाल. याच्यात अनेकदा गॅरेंटरला जवळचे नातेवाईक, मित्र असल्यामुळे त्यांना माहीत नसतं, पण ह्यामुळे तुमचे संबंध बिघडू शकतात आणि याच्यातनं अनेक इतर गोष्टी, हे तर मी कायदेशीर ज्या गोष्टी सांगतोय त्या तर आहेच, पण याशिवाय तुम्हाला सामाजिक
स्तरावर सुद्धा खूप त्रास होऊ शकतो. नातेवाईकांमध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो, कारण की जे नातेवाईक तुमचे गॅरेंटर झालेले आहेत, ते तुम्हाला खूप प्रेशराईज करतात. असा एकंदरीत हे सगळं प्रकरण आहे. त्यामुळे कर्ज घेणं जरी सोपं असलं, बँका कर्ज देत जरी असल्या सोप्या रीतीने, तरी त्याची वसुलीची जी प्रक्रिया आहे ती मात्र खूप अवघड आहे आणि खूप त्रासदायक आहे. आणि हे तुम्हाला नक्कीच तुमच्या पूर्ण जन्मभराची जी कमाई असते आणि मिळकत असते ती एका क्षणात जप्त होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर मी तुम्हाला घाबरवायला इथे नाहीये. मी तुम्हाला हेच सांगतोय, की अशा कुठल्या प्रकरणात जर तुम्ही अडकले असाल, तुम्ही जर कुणाला गॅरेंटर झालेले असाल, पण ते खातं अजून एनपीए झालेलं नाहीये, तर गॅरेंटरला आजच्या डेटला सुद्धा आपली जामीन किंवा गॅरंटी परत घेता येते. ती कशी घ्यायची ते आमचं काम आहे. तुम्हाला जर सल्ले घ्यायचे असतील, ह्या प्रकरणात जर तुमचा वैयक्तिक काही प्रश्न असेल आणि तो जर तुम्हाला मला विचारायचा असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की माझा सल्ला मी तुम्हाला कुणालाच मोफत देऊ शकत नाही. हा व्हिडिओ मोफत आहे. पण तुमचे वैयक्तिक सल्ले मी मोफत देऊ शकत नाही. तुम्हाला फोनवर जर सल्ला हवा असेल, तर कमीत कमी ₹500 फी आहे. आणि अनेक प्रकरणात फोनवर सल्ल्याने काम होणार नाही, कारण की हे फार कॉम्प्लिकेटेड प्रकरणं असतात. तुम्हाला वैयक्तिक मला येऊन भेटावं लागेल. मी पुणे, मुंबई आणि औरंगाबाद तिन्ही ठिकाणी काम करतो DRTसाठी. त्यामुळे तुम्हाला जर याच्यात मदत हवी असेल, तर तुम्हाला सर्व कागदपत्रासह नोटिसेस, बँकेच्या नोटीस, कर्जाचं मॉर्गेज डीड, बॉरोवर जे काही बँकेने तुमच्या बरोबर जे काही कागदपत्र सह्या केलेले आहेत, तुमचे पर्सनल गॅरंटी आहे, कंटिन्युएशन गॅरंटी आहे, असे अनेक कागदपत्र, तुमच्या मिळकतीचे पेपर्स आहेत, त्याचं व्हॅल्युएशन आहे, असे सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला मला भेटावं लागेल आणि ही फाईल मला द्यावी लागेल. या फाईलीबरोबर या फाईलीचा अभ्यास करण्याची फी वेगळी आहे. ती फी देऊन आम्ही अभ्यासाला वेळ घेतो आणि अभ्यास करून तुम्हाला मग याच्यावर सल्ला मिळेल. आणि याच्यात जर तुम्हाला जर वकील म्हणून जर मला किंवा आम्हाला नेमायचं असेल, तर प्रत्येक प्रकरणाची वेगळी फी ठरवल्या जाईल आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ शकतो. फीची भीती किंवा काळजी करू नका, कारण की फी ही एकरकमी द्यायची गरज नसते. फक्त कोर्टाची जी फी असते, कुठल्याही प्रकरणात कोर्ट फी एक लागते. ती कोर्ट फी फक्त एक रकमी द्यावी लागते. बाकी आमची फी तुम्ही तारखेप्रमाणे किंवा हप्त्याप्रमाणे देऊ शकता. तुमचं प्रकरण चोखपणे आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे DRTमध्ये, हायकोर्टात किंवा जिल्हा न्यायालयात चालवण्याची जबाबदारी आमची असते. आम्ही ती पूर्ण पार पाडूच. पण तोपर्यंत माझा हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्ण ऐका आणि तुम्ही जर अशा कुठल्या प्रकरणात फसला असाल, अडकला असाल आणि तुमच्यावर अशी कुठली वाईट वेळ आली असेल, तर वेळ वाया घालवू नका. त्वरित तुमचा जो कोणी जवळचा वकील आहे त्याच्याशी संपर्क साधा किंवा जर माझ्याशी संपर्क साधायचा असेल, तर माझा फोन नंबर या व्हिडिओच्या खाली मी दिलेलाच आहे. माझं नाव, माझी ईमेल आयडी, फी जी तुम्हाला द्यायची आहे, सल्ला फी फोनवरची किंवा भेटायची, ती तुम्ही Google पे किंवा फोन पेने देऊ शकता. आज ह्या विषयावर मी इथे आपण परत नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा भेटूयात. त्यावेळेस विषय वेगळा असेल, कदाचित बघणारेही वेगळे असतील. तुमचे वेगळ्या प्रकारचे जे प्रॉब्लेम आहेत ते मी डिस्कस करीन. तोपर्यंत सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि सतर्क राहा, कारण की सतर्कता कागदपत्रांवर सही करताना फार गरजेची आहे. परत भेटूया. नमस्कार.